नमस्कार, मी स्मितल मिलिंद चव्हाण सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. लाईट कॅमेरा ड्रामा. येस, आपण आलो आहोत ड्रामा ज्युनियर्सच्या सेटवर आणि आपल्या सगळ्यांचीच लाडकी अमृता खानविलकर यांच्याशी आपण आता खूप छान अशा गप्पा मारणार आहोत. हॅलो, मस्त. कशी आहेस तू? मी पण मस्त. वा, खूप छान वाटते. खूप मस्त चाललाय आपला हा शो आणि तुलाही पाहायला मिळतंय आम्हा सगळ्या रसिक प्रेक्षकांना. तर काय सांगशील तू या आपल्या शो बद्दल? यार, ड्रामा ज्युनियर्स हा अत्यंत खास शो आहे आणि त्यात तो आता लोकप्रिय सुद्धा झाला आहे आणि आता वेगवेगळे पाहुणे जे आहेत ते आमच्याकडे येत आहेत. आज प्रवीण तरडे सर आहेत आणि धर्मवीर 2च्या निमित्ताने. आमचं संकर्षण जो आहे तो जरा दौऱ्यावर आहे, त्याच्यामुळे तो नाही आहे, पण त्याला प्रचंड मिस केलं जात आहे. आणि ड्रामा ज्युनियर्सचा जी आन बान शान म्हणजे आमची मुलं आहेत आणि आम्ही फक्त त्याला आमचा एक खारीचा वाटा आहे त्यांना मार्गदर्शन करण्यामागे. पण आमची मुलं अत्यंत म्हणजे आज मला असं वाटतं की ते नाही का म्हणतात की प्रत्येक पालकाला त्यांचं मूल हे अत्यंत असं गुणी आहे, सोन्याचं आहे असं वाटत असतं. आणि तसंच आता मला आणि संकर्षणला, हे मी संकर्षणच्या बिहाफ बोलू शकते की आम्हाला असं वाटतं की नाही, आमची मुलं तर सोन्याहून पिवळी आहेत अगदीच. येस. आणि मला तुला विचारायला आवडेल की आता तू परीक्षक म्हणून त्या छोट्या छोट्या मुलांच्या म्हणजे असं समोर त्यांच्याशी कनेक्ट करतेस, तर त्याबद्दल काय सांगशील? ॲज अन परीक्षक म्हणून काय वाटतंय तुला? खरं सांगू, मी काही इकडे परीक्षण करत नाहीये, मी फक्त मार्गदर्शन करायला आहे. कारण रियालिटी शोजचा मला एक अनुभव आहे आणि थँक्स टू झी मराठी की आज ह्या मुलांबरोबर आम्ही गप्पा गोष्टी करू शकतो आहे. आम्हाला जे वाटतं की त्यांच्या आयुष्यामध्ये, त्यांच्या करिअरमध्ये त्यांना या गोष्टीचा फायदा होईल, त्या गोष्टी आम्ही त्यांना सांगू शकतो आहे. आय थिंक याच्याहून मोठी गोष्ट नाही आहे. परीक्षण वगैरे खूप खूप मोठे आणि जड शब्द आहेत, पण अगदी मनापासून सांगते की ह्या पुढच्या पिढीला कुठल्याही गोष्टी त्यांना फक्त मार्गदर्शन करणं इज इम्पॉर्टंट. त्यांना तुम्ही जज नाही करू शकत, कारण तेच तुम्हाला खूप जज करतात. नाही, करेक्ट. आणि मला तुला एक विचारायला आवडेल की अशी छोटे छोटे समोर तुझ्या खूप छान परफॉर्मन्स होतात, तर तुझ्या बालपणीचा एखादा किस्सा ॲक्टिंग रिगार्डिंग किंवा काही असं असेल तर प्लीज. म्हणजे मी माझ्या आयुष्यातला पहिला नाच केला होता गणेशोत्सवात आणि साधारण एक 5वी-6वीत का असं काहीतरी होते, मी लहानच होते. आणि मी अखिया मिलाव कभी अखिया चुराव या माधुरी दीक्षितच्या गाण्यावर परफॉर्म केलं होतं. सतरंजी टाकली होती पार्किंगमध्ये आणि ते स्टेज होतं माझं. सो मला आजही तो परफॉर्मन्स तितकाच प्रिय आहे जितकं मी काम करते आता गेली अनेक वर्ष या इंडस्ट्रीमध्ये. येस. आणि मला तुला विचारायला आवडेल की खूप सारे असे एकापेक्षा एक असे ड्रामेबाज तुझ्या समोर आहेत, तर मला तुला विचारायला आवडेल की ह्यांच्याबद्दल एखादा असा किस्सा की जो तुला पटकन आठवतो. बापरे, आमची वेदांती आणि आमचा रिदान आमची एवढी ठासतात लिटरली, म्हणजे कधी कधी आम्हाला असं वाटतं आम्ही हा शो अपमान करून घेण्यासाठी घेतला आहे. पण खरंच सांगते तुम्हाला, आमची ही सगळी मुलं अत्यंत गुणी आहेत आणि कलाकार म्हणून स्वतःला घडवण्याचा प्रचंड प्रयत्न करत आहेत आणि बस आम्ही त्यांचा हात पकडून त्यांना पुढे नेतो. आणि आता जाता जाता आपल्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना तू काय सांगशील? मी एवढंच सांगेन की ड्रामा ज्युनियर्समध्ये आम्ही जे काही परफॉर्मन्सेस करतो, आमची मुलं जे काही परफॉर्म करतात ते पालकांसाठी, हल्लीच्या मुलांसाठी खरंच खूपच जास्त महत्त्वाचं आहे. तर पाहायला विसरू नका ड्रामा ज्युनियर्स, फक्त झी मराठीवर. धन्यवाद.